गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे 3 ऑक्टोबर, नेक्स्ट डे, आणि आम्ही चाललोय नागेश्वर आणि बेट द्वारका. आणि आताचा टाइम क्या हुआ? टाइम अभी हुआ है गाइस 8:20 हुआ है. और हमें निकलना था 7 बजे. 7 बजे निकलना था और 8:20 हो रहा है. बस 1 तासापासून 7 वाजल्यापासून 8 वाजायला आलेत, पण त्याचं काय लेक्चर संपत नाही. आता ऑब्व्हियसली मुलींना थोडा टाइम लागणारच ना तयारी करायला. आता आम्ही खमण मागवलेला आणि जलेबी मागवलेली आणि मेथी पकोडा पण आलाय. एक पोरगी आहे आमच्या ग्रुपमध्ये, एवढी घाबरते ना तिला व्हिडिओ मध्ये यायचंच नसतं. निस्ती बोले ए मी आली. तिला समजत नाही मी एडिटर आहे, मी कट करणार आहे व्हिडिओ. फायनली वी आर ॲट नागेश्वर. तुम्हाला व्ह्यू दाखवते, 1 मिनिट. खूप सुंदर हे जे स्टॅच्यू आहे महादेवची, खूप मोठी मूर्ती आहे. नंतरला मी तुम्हाला दाखवते. आधी आम्ही दर्शन करून घेतो आणि मग दाखवते. खूप मस्त आहे, खूप मस्त. तर आता आम्ही आलोय नागेश्वर मंदिर मध्ये. नागेश्वर कॅमेरामॅन चांगला काम करतोय. नागेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन करायला आता इकडे फटफट दर्शन करू. आणि इकडे फोन वगैरे अलाउड आहे म्हणून आम्ही घेऊन चाललोय. चला आता इकडे फटफट दर्शन करून मग आम्ही जाणार बेट द्वारकाला. आणि मी इकडनं निघल्यावर बाहेरचा व्ह्यू दाखवते. खूप सुंदर व्ह्यू आहे इथून बाहेरचा. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. खूप मस्त दर्शन भेटतो इकडे. एकदम जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ मी मन भरून इकडे बघू शकते महादेवला. फोटो काढायला पण टाइम देत आहे. आता आम्ही दर्शन करून आलोत आतमध्ये नागेश्वर ज्योतिर्लिंगचे. आणि दर्शन एवढे चांगले झालेत ना, एवढं प्रसन्न वाटलं ना, म्हणजे घाई नाही काय नाही आरामात दर्शन करून दिलं. आणि फोटोज वगैरे काढायला पण टाईम दिला आहे. आम्ही खूप वेळ आम्ही तिकडे म्हणजे पाया वगैरे पडू शकलो महादेवचे. आणि खूप मस्त म्हणजे सर्व अरेंजमेंट वगैरे खूप छान आहे. म्हणजे माईट बी गर्दी नसेल म्हणून एकदम आरामात चालू होतं, पण खूप चांगले दर्शन झालेले आहेत. आता आम्ही थोडं इकडे फोटो सेशन वगैरे करतोय, थोडेसे फोटोज काढू आणि मग इकडनं त्या महादेवच्या इथे जाऊ फोटो काढायला. तिकडे फोटोज काढून झाले की मग जाणार आम्ही बेट द्वारका. आता तिकडे भेटू, नाही तर मग डायरेक्ट बेट द्वारका. चला एवढी विशाल मूर्ती आहे महादेवची. ही एवढी उंच आहे ना, एवढी मोठी आहे ना, आणि एवढी सुंदर आहे. खूप छान आहे. हर हर महादेव. तर आता आम्ही चाललोय गोपी तलावला. आणि इकडे एवढा चिखल झाला ना पावसामुळे की चालता येत नाही. इकडे मस्त साडी लावली आहे माझ्या फेवरेट कलरची. आणि मी हे बँगल्स घेतले माझ्या साडीवर मॅचिंग. कसे वाटतायत? जाऊया आता, बघूया. इथे तर नुसता चिखल आहे. चालू की कॅमेरा पकडू की साडी पकडू तेच समजत नाही मला. चला चिखल दाखव जरा. चिखल निस्ता चप्पल विप्पल सर्व खराब झालाय, एवढा चिखल आहे.
राम मंदिर. हो सुंदर मूर्ती, खूप प्यारी मूर्ती आहे. चला आता गोपी तलाव. छोटी छोटी मच्छी. इथे दाणे लाया टाकलेत ना, लाया खायला येतात. हिंदीमध्ये याला मुरमुरा बोलतात. हे आहे गोपी तलाव. चला चला. व्ह्यू बाहेरनच एवढा मस्त वाटत होता ना. कॅमेरामॅन चप्पल प्लीज. आणि खरं लिटरली सांगू, गुजरातमध्ये खूप मस्त हवा आहे, खुल्ली खुल्ली हवा आहे. या भगवान के दरबार में आके जो सुख शांति मिलता है ना, वो किसी को नहीं मिलता है. तब तो भगवान के पास आना का पैसा तो सबके पास होता है, पर शांति भगवान के पास है, उसके पास में है. इसलिए वेलकम बॅक गाईज. सो बेसिकली मी आता आहे एका हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव काय होतं? हां, हॉटेल आशीर्वाद. जस्ट स्नो पार्कच्या म्हणजे स्नो पार्कला चिपकूनच आहे. आम्ही आताच बेट द्वारकावरून आलो. आता बेट द्वारकाला मी काहीच व्हिडिओ फोटो वगैरे काढला नाही, कारण की तिथे फोन आणि कॅमेरा अलाउड नव्हतं. म्हणून आम्ही तिकडे काहीच फोटोज व्हिडिओज वगैरे काढले नाही. डायरेक्ट डायरेक्ट नागेश्वर ज्योतिर्लिंगवरनं आम्ही गेलो बेट द्वारकाला. पण तिकडे फोटोज वगैरे अलाउड नव्हते, सो एकही फोटो व्हिडिओ काढला नाही आहे. आता आम्ही इकडे जेवू आणि मग आम्ही जाऊ स्नो पार्कला. स्नो पार्कमध्ये थोडी मजा मस्ती करून मग घरी जाऊन चेंज करून, रात्रीची ट्रेन आहे, मग डायरेक्ट सोमनाथ वेरावळची ट्रेन पकडून आम्ही सोमनाथला जाऊ. आणि मला हे बोलायचं होतं की मी आणखीन एक ज्योतिर्लिंग कंप्लीट केलं आहे, नागेश्वर ज्योतिर्लिंग. आणि 4 धाममधून एक धाम पण झाला आहे, द्वारकाधीश धाम. सो असंच सर्व आपण कंप्लीट करत राहू आणि मी ब्लॉग्स बनवत राहीन. आता भेटते पुढे. हे पनीर क्रिस्पी आहे आणि हा पनीर टिक्का आहे, डिलिशियस. अजून स्प्रिंग रोल पण आलाय. व्हेज कोल्हापुरी रोटी. आता एक गुजराती थाली यायची बाकी आहे. आणि टेस्ट तर म्हणजे गुजरातला येऊन फर्स्ट हॉटेल असेल जिकडे टेस्ट एकदम फर्स्ट क्लास भेटला आम्हाला. नाहीतर आम्ही आल्यापासून जे खातोय ते ओके ओकेच खातोय. एकदम वाव, एकदम वाव. दीपिकावाला शब्द करेक्ट आहे, एकदम वाव आहे, एकदम वाव. आशीर्वाद सारखं होतं. कशासारखा? हॉटेलचं नाव काय? आशीर्वाद हॉटेल. नक्की या तुम्ही. ही आहे गुजराती थाली. त्याच्यात चपाती आहे, पापड आहे, हे पकोडा आहे, हे काय गवार बटाटा, शेवची भाजी, शेव टमाटरची भाजी, राजमा, डाल, लस्सी, राईस. हो सॉरी छास. क्या पेंडिंग? राईस पेंडिंग आहे. ही आहे गुजराती थाली. आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललो स्नो पार्कला. फटाफट चेंज करतो. तिथे चेंजिंग रूम आहे, फटाफट तिकडे चेंज करू आणि मग जाऊ स्नो पार्कमध्ये खेळायला. अच्छा.
सो वेलकम बॅक गाईस. मी आता ट्रेनमध्ये आहे. आम्ही स्नो पार्कवरून घरी आलो, फ्रेश झालो, लगेच जेवायला गेलो, नॉर्मल दाल राईस खाल्ला आणि लगेच आमची ट्रेन होती 8:35ची द्वारकावरून वेरावल. सो आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत. उद्या मॉर्निंगला 5-5:30पर्यंत पोचू आणि मग आम्ही सोमनाथचे दर्शन करायला जाऊ, सोमनाथ ज्योतिर्लिंगचे. सो तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. आणि आता तर खूप लेट झालं आहे. आता आम्ही झोपायची तयारी करतो आणि झोपतो. बाकी उद्या बघा. आता तेव्हापर्यंत बाय, गुड नाईट. आणि मला एक अपडेट द्यायचा होता की आम्ही जे स्नो पार्कला गेलेलो, द्वारका स्नो पार्कला, ते आमच्या लाईफमधला म्हणजे सर्वांचाच फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आर्टिफिशियल स्नो होता, बट मज्जा एवढी आली ना तिकडे, म्हणजे वर्थ इट होतं. खूप 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 मज्जा आली त्याच्यामध्ये. आम्ही खूप एन्जॉय केलं, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलंच असेल. खूप एन्जॉय केलं, खूप मज्जा आली. आणि मी रेकमेंड करेन की एकदा तरी तुम्ही हा एक्सपिरियन्स घ्या आणि एकदा तरी आहे ना तुम्ही स्नो पार्कमध्ये जा. स्नो पार्कमध्ये तुम्हाला खरंच मज्जा येईल. चला बाय, गुड नाईट.